अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया मका पोह्यांचा चिवडा. हे मका पोहे 100 ग्रॅम घेतलेत, शेंगदाणे घेतलेत, भाजलेली डाळ आहे, काजू आहे, लसूण, कढीपत्ता, धने, बडीशेप, जिरी, हळद, मीठ, लाल मिरची पावडर, खोबऱ्याचे काप. चिवड्यासाठी ना धने भाजून घ्यायचे, स्लो गॅसवर भाजायचे. बडीशेप भाजून घ्यायची, जिरी पण भाजून घ्यायची. स्लो गॅसवर ना हे सगळे मसाले भाजून घ्यायचे. मसाले भाजून झाले, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. मसाले ना वाटून घ्यायचे. हे वाटतानीच ना लाल मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची, मीठ टाकायचं. हे सगळं वाटून घ्यायचं. मसाला ना मिक्सर मधून वाटून घेतलाय. काजू तळून घ्यायचेत. काजूंचा ना कलर चेंज होतो तळून घ्यायचे. काजू ना एकदम कुरकुरीत होत तळून घेतले. हे आता काढून घेऊ. खोबरं तळून घ्यायचं. खोबरं पण कुरकुरीत होत तळून घ्यायचं. खोबरं ना स्लो गॅसवर तळून घ्यायचं, म्हणजे ना कुरकुरीत होईल. खोबरं पण तळून झाले. शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे पण चांगले कुरकुरीत होत तळून झाले. हे पण काढून घेऊ. ही भाजलेली डाळ आहे ना, ती पण तळून घ्यायची. ती पण चांगली कुरकुरीत होतपर्यंत तळून. डाळ पण तळून झाली. कढीपत्ता पण तळून घ्यायचा. कढीपत्ता पण तळून झाला. हे मक्याचे पोहे ना तळून घ्यायचे. थोडे थोडे करूनच तेलात टाकायचे. हे जास्त वेळ नाही लागत तळायला. ते तळून झालेत, काढून घेऊ. सगळे पोहे ना तळून झालेत. मका पोहे ना सगळे तळून झालेत. हे एका ताटलीत घ्यायचे. काजू टाकायचे, तळलेले खोबऱ्याचे काप टाकायचे, शेंगदाणे टाकायचे, भाजलेली डाळ टाकायची. हे ना मिक्स करून घ्यायचं. हा वाटून घेतलेला मसाला टाकायचा. मिक्स करून घ्यायचं. मसाला ना सगळ्या पोह्यांना लागला पाहिजे. थोडेसे ना मीठ टाकून घेऊ आणि मिक्स करून घ्यायचं. चिवडा ना तयार झालाय. प्लेटिंग करून घेऊ.